भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या संघटन आणि सृजन अभियानाअंतर्गत आज जिल्हा व शहर काँग्रेसच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली। या पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे निरीक्षक विवेक बन्सल, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अतुल लोंढे, खासदार डॉक्टर कल्याण काळे, माजी आमदार नामदेव पवार, किरण पाटील लोणगावकर, युसुफ शेख आदी उपस्थित होते। संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांचे सशक्तीकरण तसेच पक्षाची विचारधारणा जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। भारतीय काँग्रेस कमिटीने संपूर्ण देशामध्ये काँग्रेसच्या साठी सुरू केलेला आहे। सूर्यदेवता नवनिर्मिती असा त्याचा एक नवनिर्मिती त्यामध्ये काही राज्यांचे काम झालेलं आहे। दुसऱ्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना या राज्यात पाठवलं जातं आणि त्यांनी जिल्हा अध्यक्ष निवडण्याचं काम करायचं। त्या पद्धतीनं आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक जिल्हा काँग्रेस म्हणून आपलं शहर आहे, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर आहे आणि त्याचबरोबर आपल्या ग्रामीण जिल्हा सुद्धा आहे। अशा दोन जिल्ह्यांचं काम या निमित्तानं करायचं आहे। यामध्ये माननीय विवेक बन्सलजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी म्हणून आपल्याकडे या विषयासाठी आलेले आहेत। ते स्वतः अलीगड शहरामधून आमदार राहिलेले आहेत। याशिवाय विधान परिषदेचे सुद्धा सदस्य राहिले, एमएलसी सुद्धा राहिले आहेत। याशिवाय त्यांनी हरियाणा राज्याचा करता प्रभारी म्हणजे राज्यासाठी एक प्रभारी, तसे माननीय चिनीफलाजी आपल्याकरता प्रभारी आहेत, तसे ते हरियाणा करता प्रभारी म्हणून सुद्धा काम केलं आहे। राजस्थान करता सुद्धा राज्याकरता प्रभारी म्हणून काम केलं आहे। ज्येष्ठ अशा प्रकारचं नेतृत्व हे आहे। त्याचबरोबर एक समन्वयक राज्याच्या वतीने करतो तो मी आहे, परंतु मी आणखी चांगले प्रत्येकाच्या दोन जोडीदार घेतलेले आणि त्यामध्ये अतुलजी लोंढे जे मुख्य वरिष्ठ प्रवक्ता आहेत ते सुद्धा इथे मला माझ्याकरता मदत करणारे समन्वयकाचं, तसंच धनंजय चौधरी एक तरुण नेतृत्व आहे रावेर तालुक्याचं। सुखराव चौधरींचे जे नातू आहेत, ज्येष्ठ नेते सुखराव चौधरींचे नातू आहेत धनंजय चौधरी, ते सुद्धा यामध्ये सरचिटणीस प्रदेश काँग्रेसचे हे स्टेट राज्य म्हणून मदत आम्हाला करायचं आहे ठिकाणाचं नाव। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर शहरासाठी सिद्धार्थ हत्यावरे हे अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या सेलचे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष आहेत ते, आणि मुजाहिद खान हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आहेत, ते या शहरासाठी काम करणार। आम्ही समन्वय म्हणजे स्वतः ज्यावेळेस माननीय विवेक बन्सलजी काम करणार आहेत त्यावेळेस समन्वय म्हणून आमची जबाबदारी, समन्वय म्हणून जबाबदारी अशा अर्थानं आहे की ते ज्यावेळेस ऑब्झर्व करतील त्याच्यामध्ये कोणता हस्तक्षेप करण्याचा अधिकार आम्हालाही नाही आणि कोणालाच नाही। त्यांना त्यांचं काम करू द्यायचे, ऑब्झर्वेशन करू द्यायचे, ते अनेकांशी चर्चा करतील आणि त्याच्या चर्चा करतील, समालोचन करतील, अनेकांशी बोलतील, ज्येष्ठ नेत्याशी बोलतील, युवक काँग्रेसबरोबर बोलतील, महिला काँग्रेसबरोबर बोलतील, त्याचबरोबर मोठ्या काँग्रेसचे लोक असतील, सेवा दलाचे प्रमुख असतील, ज्येष्ठ नेते जिल्ह्यातले या सगळ्यांशी चर्चा तरी करायची आणि त्यांनी जिल्ह्याचा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी आहे। त्यामध्ये चर्चेवर जे एक अध्यक्ष नाही, ते अनेक कॅटेगरीमध्ये सांगतील की महिला कॅटेगरीमध्ये हे अध्यक्ष होऊ शकतात, युवक करायचा ठरला एखादा नवीन तरुण माणूस हा आहे, जुने अध्यक्ष आहे ज्याचं काम असं आहे, त्यांना काय जास्त त्यांना जी शिफारस करायची ती करा। मी सुरत शहर मी सांभाळून द्यावी, सुरत शहर फार मोठं आहे, 12 आमदार एकाच शहरात, 2 खासदार, ते माझ्यावर जबाबदारी होती। त्यामुळे मला माहिती आहे खूप लोकांची बोलण्याची संधी त्यामध्ये असते। तर जे अध्यक्ष निवड हा एक भाग असला तरी त्या व्यतिरिक्त सुद्धा काय चालतात पार्टीमध्ये, कोण कार्यकर्ते आहेत, कोण त्याच्यातले जे फाइंडिंग असतात आणि ही जबाबदारी माननीय विवेक बन्सलजी हे
बाला साहब खबर जी प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष और वर्तमान में कांग्रेस कार्य समिति के सदस्य, यहाँ पर उपस्थित आपके संघर्षशील सांसद श्री कल्याण काले जी, यहाँ पर मौजूद हमारे जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष किरण जी, महानगर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष यूसुफ शेख साहब, राष्ट्रीय प्रवक्ता श्री अतुल जी, मेरे साथ सह पर्यवेक्षक के रूप में भाई मुजाहिद साहब और अन्य जो लगाए हुए हैं उनका नाम नहीं ले पा रहा हूँ पर, लेकिन सिद्धार्थ और यहाँ उपस्थित समस्त कांग्रेस के वरिष्ठ नेतागण इस मंच को संबोधित कर रहे हैं और यहाँ सम्मानित पत्रकार, आप सबको मेरा अभिवादन। और मैं अपने आप में फलीभूत महसूस कर रहा हूँ कि छत्रपति संभाजी नगर में मेरा आज आगमन हुआ है। मैं अपना परिचय आपको दे दूँ, मैं इसके बावजूद कि बाला साहब जी ने मेरा थोड़ा सा संक्षिप्त परिचय दिया है। मैं संगठन की दृष्टि से अपने जिले का अध्यक्ष भी रहा और विभिन्न प्रदेशों का मैं सह प्रभारी रहा, हरियाणा का स्वतंत्र रूप से प्रभारी रहा और कांग्रेस कार्य समिति का सदस्य रहा और वहाँ से विधायक रहा हूँ। स्नातक क्षेत्र से एमएलसी भी रहा हूँ और उत्तर प्रदेश में जिस तरीके से कांग्रेस की परिस्थिति है उस दृष्टि से आजकल विधानसभा की सदस्यता से वंचित या संसद की सदस्यता से वंचित। आप सब लोगों को जैसा कि पता है, ये अतुल जी ने उस पर रोशनी डाली थी कि कांग्रेस के अहमदाबाद के अधिवेशन के फलस्वरूप एक निर्णय लिया गया था, एक प्रस्ताव पारित किया गया था जिसके तहत सशक्त जिला कांग्रेस और महानगर कांग्रेस को सशक्त संगठन को सशक्त करने की बात उस प्रस्ताव में उसमें था कि किस तरीके से जो अतीत में स्वतंत्रता आंदोलन या उसके पश्चात जब भारत स्वतंत्र हुआ, कांग्रेस का संगठन जिस तरीके से सशक्त होता था और अध्यक्ष को जितनी प्राथमिकता दी जाती थी उसकी पुनरावृत्ति होनी चाहिए। तो उसके तहत हम सब लोगों को, मुझे ये शायद 5वां मेरा राज्य है कि मुझे भेजा गया है और शायद महाराष्ट्र पूरे साल भर इसको कितनी गंभीरता से लिया गया कांग्रेस पार्टी ने कि इसके बावजूद कि विधानसभा के चुनाव चल रहे हैं, समय समय पर चले और आज भी वर्तमान में 5 प्रदेशों में चुनाव है, कांग्रेस पार्टी इसको लेकर अत्यंत गंभीर है और हम लोगों को यहाँ भेजा गया है पूरे महाराष्ट्र में। तो आज जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष या शहर मैं भी रहा हूँ, तो कहीं ना कहीं ये महसूस होता था कि हमारी राय को, हमारे मशवरे को नज़रअंदाज किया जाता है। तो उस दृष्टि से इसे प्रभावी बनाने के लिए, इस पद को प्रभावी और सशक्त बनाने के लिए ये हुआ कि उसकी नियोजन में, उसकी नियुक्ति में कार्यकर्ताओं का भागीदारी हो, उनकी रायशुमारी हो, कौन कितना संघर्षशील है, सबको साथ लेने की क्षमता है कि नहीं, वरिष्ठ है कि नहीं, और उसके साथ साथ कांग्रेस का वो कांग्रेस में 5 साल से वो इस कांग्रेस पार्टी में है। तो इन सबको दृष्टिगत रखते हुए मैं यहाँ आया हूँ, आप लोगों से भी मिलना चाहूँगा व्यक्तिगत रूप से और जितने भी कार्यकर्ता हैं। ये अभी मेरा प्रवास, मैं 4 तारीख को चला जाऊँगा, फिर दोबारा आऊँगा मैं, जिसमें कि मैं 6-7 दिन निरंतर यहाँ रहूँगा और हर ब्लॉक पे मैं हर ब्लॉक को पर मैं जाऊँगा, हर ब्लॉक पे कार्यकर्ताओं से रायशुमारी लूँगा और उसमें जैसा कि है कि ब्लॉक अध्यक्ष के लिए भी हम लोग नाम प्रस्तावित करेंगे। रायशुमारी करने के बाद निर्णय पार्टी ने लेना है। यहाँ पे जो प्रकोष्ठ हैं, जो फ्रंटल प्रकोष्ठ हैं, उनमें क्या है, कितना सशक्त है, क्योंकि कहीं ना कहीं ये महसूस किया गया है कि फ्रंटल के जो प्रकोष्ठ हैं उनको जो सहभागिता करनी चाहिए या जितना सशक्त और सक्रिय होना चाहिए वो देखे नहीं गए। तो संगठन को पूरा जैसे कहते हैं समेकित करते हुए उसमें पूरे रूप से, मतलब पूरे संगठन में आमूलचूल रूप से परिवर्तन तो नहीं कहूँगा, पर उनकी कार्य प्रणाली में परिवर्तन करने की बात है।
देखने के लिए आप लोगों का भी सुझाव जो हो और जिस तरीके से हमारे नेता राहुल गांधी जी पूरे आगे से आगे जिस तरीके से संघर्ष कर रहे हैं आप लोग देख ही रहे हैं। और जो बात उन्होंने, चाहे वो कोविड को लेके हो, नोटबंदी को लेके हो और इस लड़ाई को लेकर हो, जो ईरान और अमेरिका का जो बेबुनियादी युद्ध इस पर थोपा गया है, उसके मराठीत विचारतोय का विचारून ये ना चल ना कर सुरत सर सध्या जे आहेत तर FCRA बिलला घेऊन जे आहेत लोकसभेमध्ये विपक्षाने विरोध केलेला आहे त्याबद्दल काय बोलतो? आणि एक बिलाचा उद्देश जो आहे तो पूर्णपणे राजकीय दिसतो आहे. म्हणजे कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला सुद्धा बाहेरचं फंडिंग मिळू नये आणि विशेषतः त्यामध्ये दिसतं की राजकीय त्यांच्या ज्या संघटनेला मात्र मिळावं, पक्षाच्या म्हणजे RSSला म्हटलं तर मिळावं, परंतु बाकी संघटना जे काही सामाजिक कार्य करू इच्छिते त्यालाही मिळू नये असाच जर उद्देश असेल तर विरोध तर सर्वांनीच केला पाहिजे. राहुल गांधींना जे आहे तर ते राजनैतिक समज नाही आहे, त्यांना गुरुची आवश्यकता आहे. तेव्हा आता विश्वगुरूचे काय हाल चालले आपण पाहतोय, विश्वगुरू कुठलेच राहिले नाहीत. तेव्हा एक इतिहास जो लिहिला जाईल त्यामध्ये पुढच्या इतिहासात लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी जो लढणारा नेता होता तो राहुल गांधी होता, हे इतिहासामध्ये नोंद होणार आहे. ज्यांनी हा देश वाचवला, या देशाची लोकशाही वाचवली, या देशाचं संविधान वाचवलं, सर्वसामान्य माणसाचे हक्क वाचवले, यामध्ये नाव घेतलं जाणार ते राहुलजींचं जाणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम चाललेली आहे, हे विसरून चालणार नाही. आता हे विरोधी पक्ष म्हणून काही बोलत असतील तर त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही. त्यांचे धाबे दणलेले आहेत. त्या राहुलजींनी ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा गड कोसळतोय. ही परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली, सामान्य माणूस जागा झालेला आहे. परिणाम तुम्हाला लवकरच दिसतो. एकीकडे राज्यात जे तर गॅसचा किंवा विविध इंधनांचा तुटवडा आहे, मात्र सरकार सांगते की जो कोणी याबद्दल अफवा पसरेल त्याच्यावर कारवाई केली. हे तर आमच्याकडं 3 आठवड्याचं इंधन शिल्लक आहे, तुटवडा नाही असं म्हणत असताना हजारो लोक आज रस्त्यावर आहेत गॅसच्या टाक्या घेऊन. गाड्या पेट्रोल भरण्याकरता शेकडो गाड्या प्रत्येक पेट्रोल पंपावर आहे आणि त्यामुळे यांच्या बोलण्यावर विश्वासार्हता नाही, सरकारच्या बोलण्यामध्ये विश्वासार्हता नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या सगळ्या इंधन तुटवड्याला सामोरं जात आहेत. आज कॅन्टीन बंद होत आहेत. निराळ्या पद्धती आपण जास्त कशाला, महाराष्ट्राच्या हायकोर्टाची कॅन्टीन चालू आहे का आज त्या वकिलांकरता स्थिती, असा प्रश्न मी विचारील. मग एका बाजूला तुटवडा नाही म्हणता आणि इतक्या महत्त्वाच्या ठिकाणच्या रेस्टॉरंट कॅन्टीन बंद होताना दिसत आहेत. इथं आश्चर्यकारक बाब आहे. चुकीची माहिती देण्याची विश्वासात मतदान केला. सर, जे ज्यांचे लाखो करोडोमध्ये सबस्क्रायबर आहेत, ज्या यूट्यूबर जे आहेत त्यांचे लाखो करोडोमध्ये सबस्क्रायबर आहेत, त्यांचे आयडियाही बंद करत आहेत. आहे ती आता हे सगळं काही जे चाललंय, दुर्दैवानं देशामधली लोकशाही संपत चालली, हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. दुर्दैवी आहे. आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य जातं हे अत्यंत दुर्दैवी आहे. चॅनलची काय परिस्थिती वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. काय सांगाल सर, सध्या बाबा जे खरं आशुतोष यांच्या फायलीवर निघते, कसं बघतात त्याकडे? अत्यंत दुर्दैवी सर, हिंदी अत्यंत दुर्दैवी आहे ही गोष्ट. खरं म्हणजे असे लोक ज्या पद्धतीचे ती करीत होते त्यांना चौकामध्ये फाशी दिलं पाहिजे अशी बऱ्याच प्रकारची परिस्थिती आहे. अत्यंत दुर्दैवी गोष्ट. आणि भारताला आणि महाराष्ट्र